नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण इंग्रजी 10वी पाठ्यपुस्तकातला 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या घटकातले पहिले 2 पार्ट, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये चिटचॅट म्हणजे वॉर्मिंग अपचे जे काही प्रश्न होते ते पाहिलेत. त्यानंतर पार्ट 2मध्ये आपण पहिला ते चौथा पॅसेज 1 ते 4 पर्यंतचे पॅसेजेस बघितलेले आहेत, ज्यामध्ये लेखकाला फक्त बाहेर जे कमोशन, जो गोंधळ आहे तो गोंधळ फक्त काय झाला ऐकायला आला आणि त्यानं काय केलं, आपलं पुस्तक जे आहे ॲडव्हेंचरस स्टोरी बुक तो वाचतोय आणि ते पुस्तक बाजूला ठेवून आता तो उठतोय की काय, या कंडिशनपर्यंत आपण आलेलो आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट पार्ट नंबर 3. पहा पॅराग्राफ नंबर 5 to 10 हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. सो आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आता मी काय केलं, ते जे पुस्तक मी वाचत होतो ते पुस्तक मी थोडं असाइड केलं, बाजूला केलं. अँड काय म्हटलं बघा, आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ. रूफ म्हणजे काय, ते छप्पर आहे क्लब हाऊसचं, तर त्याच्या मी छपराकडं बघितलं. ग्लान्स्ड म्हणजे ओझरती नजर देणे, ग्लान्स म्हणजे काय, ओझरत्या नजरेनं पाहणे. सो ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ, आणि मी काय पाहिलं, समथिंग हॉरिबल. आणि मी काहीतरी थोडंसं भयानक, हॉरिबल म्हणजे कसं भयानक, विचित्र अशी काहीतरी गोष्ट मी त्या ठिकाणी पाहिली. अ बिग मेल लंगूर. बघा आता आपण मेन स्टोरीकडे आलेलो आहेत. अ बिग मेल लंगूर. तर मेल लंगूर होता एक मोठा असा, आणि त्यानं काय केलं तर अपेरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, म्हणजे त्याच्या ह्याच्यावरून असं वाटत होतं की तो 100% कोण असला पाहिजे, त्या ग्रुपचा लीडर असला पाहिजे, त्या ग्रुपचा नेता असला पाहिजे, सगळ्यात मोठा असला पाहिजे. Was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. आणि काय करतोय तो, बिग मेल लंगूर आहे, त्याच्या हातामध्ये एक छोटंसं बेबी लंगूर आहे. इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली. मर्सिलेसली म्हणजे कसं, निर्दयपणे, क्रुएली म्हणजे अगदी दुष्टपणानं, जसं काय त्याला मारून टाकायचे अशा पद्धतीनं ते काय करतंय, मर्सिलेसली बायटिंग इट, त्या बेबी लंगूरला काय करते, चावते, चावे घेते. ऑल ओव्हर विथ डेफिनाइट इंटेंट टू किल, म्हणजे जणू ठरवलेलंच आहे की आय विल किल दिस बेबी लंगूर. ठीक आहे. अशा पद्धतीनं त्यानं काय केलं, त्या पिलाला उचललं आणि तो त्याला बाईट करतोय, चावतोय आणि त्याला मारणारच आहे असं दिसतंय. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि बघा त्याच वेळेस काय झाले, जसं आपल्या समाजात घडतं तसं एखादा ॲक्सिडेंट झाला, त्याला उचलायला जाणाऱ्यांची संख्या खूप कमी असते, पण त्याचं शूटिंग करतील, ते पाहतील अशांची संख्या जास्त असते. अगदी त्याच पद्धतीनं द हेल्पलेस मदर, त्याची जी आई आहे, जी असहाय आहे, जी आई कशी आहे, बाजूला बसलेली आहे, जी असहाय आहे. अँड ऑफ द बेबी लंगूर अदर लेजर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि त्याच ग्रुपचे जे काही बाकीचे जे मेंबर्स आहेत, बाकीचे जे लंगूर्स आहेत, ते काय करतात बघा, वर स्कॅटर्ड, जे काय त्यांचे जे ग्रुप आहेत ना, ते काय झाले, स्कॅटर म्हणजे काय, विखरून बसलेले आहेत, म्हणजे इकडं काही तिकडं काही अशा पद्धतीने ते बसलेले आहेत. ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि जणू ते बाजूला बसून काय करतायत की ते बघत आहेत की बेबी इज बीइंग किल्ड, म्हणजे आता त्या बाळाला काय करणार आहे, तो जो मेल लंगूर आहे तो 100% मारणार आहे, आणि जणू ते बघत बसलेले आहेत. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि मग मला त्यावेळेला काय रिकॉल झालं बघा, आय रिकॉल्ड म्हणजे काय, आठवलं. द टेरिबल कस्टम म्हणजे भयानक, कस्टम म्हणजे काय, त्यांची एक पद्धत, रीत, आपण त्याला ट्रॅडिशन म्हणतो ना, एखादी गोष्ट चालत आलेली गोष्ट, तर ती गोष्ट मला त्याची आठवली. कोणती गोष्ट बघा, इन द ॲनिमल क्लॅन म्हणजे काय सांगितलं, व्हेरी लार्ज फॅमिली, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये असणारी एक भयानक असं कस्टम, त्यांची एक पद्धती मला काय झाली, एक परंपरेनं येणारी पद्धती मला आठवली. कुठली पद्धती आहेत बघा, अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, डॉमिनंट म्हणजे काय, त्यांच्यातला जो पॉवरफुल असेल, सुपिरियर असेल, त्यांच्यातला जो सगळ्यात जास्त, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, माइट इज राईट, बळी तो कानपिडी म्हणतो आपण, तर त्यातला जो सगळ्यात मोठा जो असेल का नाही, जो जास्त ताकदवान आहे, तर त्या मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी ऑर अडल्ट. बघा, तर ते डॉमिनंट मेल जो लंगूर असतो तो काय करत नाही, बाकी कुठल्याही मेल लंगूरला, मग तो बेबी लंगूर असो
किंवा अडल्ट असो त्याला तो सर्वाईव्ह होऊ देत नाही, तो त्याच्या ग्रुपमध्ये राहू देत नाही, म्हणजे त्याला कोणीतरी ओव्हरकम करेल असा कुठलाही घटक तो त्याच्या ग्रुपमध्ये ठेवत नाही, म्हणजे अशा पिल्लांना वगैरे तो काय करतो, मारतो. असं एक कस्टम मला त्यावेळी काय झालं, आठवलं. ठीक आहे. आता अपोजिट वर्ड्स आहेत बघा बाजूला. फिमेलचा आय होप की तुम्ही सांगू शकाल, मेल आहे म्हणून. नंतर फॉलोवर, फॉलोवरचं काय होणार आहे, फॉलोवर म्हणजे काय, अनुयायी. आपण एखाद्याला हे करतो तर इथं लीडर शब्द आलेला आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर कम टुगेदरचा अपोजिट वर्ड आलेला आहे स्कॅटर्ड, म्हणजे काय, विखुरणे. मिस्ट म्हणजे काय, विसरणे किंवा सटकणे आपण म्हणतो ना, तर या ठिकाणी बघा मिस्टसाठी कुठला शब्द आलेला आहे, आय होप की तुम्ही शोधून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर वीक, वीक म्हणजे कसा, तर वीक म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, दुबळा. मग इथं ताकदवार, मग इथं तुम्ही डॉमिनंट हा शब्द वापरू शकताय. ठीक आहे. आता फक्त एक शब्द राहतोय मिस्ट. मिस्ट म्हणजे काय, मग लक्षात घ्या, हातातून सटकणे किंवा आपण ज्याला काय म्हणतो, मिस्ट म्हणजे विसरणे. आता ही विसरणे हा शब्द जर घेतला, लक्षात घ्या, मिस म्हणजे विसरणे, तर आठवण्यासाठी एक शब्द आलेला आहे पहा, ज्याला त्यांचं कस्टम आठवलं अशा अर्थानं शब्द आलेला आहे. आय होप की तुम्ही तो शोधून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली एक क्वेश्चन तुम्हाला दिसतो बघा, व्हॉट विक्ड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप. म्हणजे कोणतं भयानक कस्टम या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा आपल्या लेखकाला आठवलेलं आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, ते कस्टम या ठिकाणी आलेलं आहे. तर ते कस्टम आहे द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनादर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. म्हणजे या ठिकाणाहून तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं एक टेरिबल कस्टम याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा आय होप की हा पॅसेज तुम्हाला समजलेला असेल. वळूयात पुढच्या पॅसेजकडं. विदाउट लुझिंग एनी टाईम. आता हे लेखकाने फक्त बघितलंय, हे काय केलं, त्यानं फक्त पाहिलं. आता काय बघा, विदाउट लुझिंग एनी टाईम, कुठलाही वेळ न दवडता. विदाउट लुझिंग एनी टाईम, विदाउट लुझिंग एनी टाईम म्हणजे काय, कुठलाही वेळ न दवडता. आय गॅदर्ड स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मोरॉल्डिंग लंगूर. आता तो जो लंगूर आहे त्याच्या दिशेनं मी काय केलं बघा, आय गॅदर्ड, गॅदर्ड म्हणजे काय, गोळा करणे. काय गोळा केलं आहे म्हणून सांगितलं बघा, स्टाउट स्टिक म्हणजे एक हेवी अशा पद्धतीची एक जड काठी मी काय केली, उचलली. इन वन हँड अँड हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मोरॉल्डिंग लंगूर. म्हणजे काय, तर तो जो लंगूर आहे, कशाच काय शब्द वापरला बघा त्याला, मोरॉल्डिंग म्हणजे काय, सर्चिंग फॉर समथिंग टू अटॅक. म्हणजे त्या दिशेनं मी काय केलं, ती काठी जी होती ती काठी काय केली, काठी घेतली हातात, जड काठी अंगावर आलं तर, आणि हातात काही स्टोन्स म्हणजे दगड घेतले आणि त्या दिशेनं काय केले, भिरकावले. हर्ड म्हणजे काय, हर्ड म्हणजे भिरकावणे. ठीक आहे. तर कुणाच्या शोधात, तर त्याला मारण्यासाठी मी काय केले, काही दगड असतील किंवा काठी हातात घेतली आणि दगड मात्र काय केले, भिरकावले. पुढं काय म्हटलं बघा, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. पण काय झालं बघा, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. इन्फ्युरिएटेड म्हणजे काय, अँगर्ड म्हणजे खूप रागवला. दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट म्हणजे मी जो केलेला अचानकचा हल्ला आहे बघा, अटॅक ज्याला आपण म्हणतो, असॉल्ट म्हणजे काय, अटॅक, जो मी केलेला हल्ला आहे त्याचं त्याला काय झालं, राग आला. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोअर स्टोन्स. पण मी थांबलो नाही, कारण माझ्या डोळ्याने मी ते बेबी लंगूरचे हाल बघितले होते. सो आय स्टार्टेड थ्रोईंग मोअर स्टोन्स. मी आणखीन खडे घेतले आणि त्यांच्या त्या दिशेने काय करायला लागलो, मारायला लागलो. द डॉग ऑन द पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ द क्राय. आणि त्याच वेळेस काय झालं, ती बाजूला जी कुत्री होती इतक्या वेळे जे भुंकत होते, लेखक जे ऐकून बाहेर आला होता, त्यांना सुद्धा आता काय केलं, ओरडायला सुरुवात केली. त्यांना सुद्धा त्यांचा क्राय, त्यांचा आरडाओरडा पुन्हा काय झाला, सुरू झाला. द चेंज्ड circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि त्याच वेळेस लक्षात घ्या, क्लब हाऊसची एक भिंत जी आहे ती लेखकाच्या व्हरांड्याच्या तिथं होती, म्हणजे एक ॲडजसेंट होती ती भिंत. आणि काय म्हटलंय की मग हा जो बदललेला वातावरण आहे आणि अचानक होणारे अनएक्सपेक्टेड अटॅक म्हणजे अचानक झालेला अपेक्षित नसलेला हल्ला पाहिला. आणि त्यानं काय केलं बघा, अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द
स्लोपिंग रूफ ओव्हर द व्हरांडा. आणि मग ह्या गोष्टीमुळं त्याला त्याच्या हातातलं जे बेबी लंगूर आहे ते सोडून पळायची वेळ त्याच्यावरती आली. म्हणजे त्यानं हातातले जे काय ते बेबी लंगूर पकडला होता तो काय केला, त्या रोपवरती सोडला. द बेबी वॉज लिसलेस. लिसलेस म्हणजे काय सांगितलं बघा, लिसलेस मीन्स विदाऊट एनी एनर्जी, म्हणजे एकदम वीक पडला होता, त्याच्यात काही एनर्जीच राहिली नव्हती. सो द बेबी वॉज लिसलेस अँड अपिअर टू बी डेड. आणि असं वाटत होते की ते 100% कसा अपिअर होत होता, तर मेल्यासारखा. म्हणजे 100% ते पिल्लू जे आहे ते काय झालेलं असावं, मेलेलं असावं, असं लेखकाला वाटलेलं आहे, आपल्या नॅरेटरला वाटलेलं आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. आता बघा काय झालं की कुत्री इतका वेळ भुंकत होते, ते काही त्याला सेव्ह करण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी भुंकत होते का, तर डेफिनेटली नो. तर त्यांचा उद्देश वेगळाच होता. त्यांचा उद्देश काय होता बघा, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड मीन्स वॉट, मोर अँड मोर. त्यांची एक्साइटमेंट पुन्हा वाढली, जास्त वाढ झाली त्याच्यामध्ये. ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ, प्रॉस्पेक्ट म्हणजे काय, फ्युचर बेनिफिट, म्हणजे त्यांचा जो काय पर्पज जो आहे तो आता त्यांना सिद्ध झालेला दिसतोय. कुठला सिद्ध झालेला दिसतोय बघा, पर्पज काय त्यांचा, तो गुड किल अँड मील. म्हणजे आता ह्याला मारणार आणि आपण ह्याला काय होणार, आपल्या खाण्याची सोय होणार, म्हणजे आपण ह्याला खाऊन टाकणार, अशा उद्देशानं कुत्रे काय करत होते, भुंकत होते. किपिंग द डॉग्स ॲट बे विथ स्टिक. म्हणजे काय, त्यांना थोडंसं बाजूला करून मी काय केलं, म्हणजे माझ्या हातात स्टिक होती, त्या स्टिकच्या साहाय्यानं कुत्र्यांना मी काय केलं, बाजूला केलेलं होतं. म्हणजे पहिल्यांदा त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा खरं तर लेखकानं फायदा घेतला आणि पुन्हा माहिती झालं की हे कुत्रे आता त्या बेबी लंगूरला पकडतील आणि त्याला पुन्हा ते पण मारूनच टाकतील, म्हणून त्या स्टिकनं त्यांना थोडंसं बाजूला घेतलं. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर. लंगूर्स टेल जस्ट ॲट इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल ट्रूप. म्हणजे त्याला तो पडलाय खाली, त्या रूपवरनं घसरत आलाय आणि त्यावेळेला मी काय केलं, त्याला पकडले आणि असं पकडले की जस्ट जसं काय, आता तो भिंतीला काय खालच्या टाईलला जो आहे ना, तो टाईलला चिटकणार आहे एवढ्यात त्याला टिप ओव्हर द एज ऑफ द टेल ट्रूप. म्हणजे टाईल ट्रूप म्हणजे काय, त्याला शेपटाला धरलं आणि जस्ट तो आता जणू त्या खालच्या टाईलला धडकणार तेवढ्याच अंतरावर तो काय झाला, वरती अलगद झाला. म्हणजे ते खालीपर्यंत गेलं नाही, पण शेपटाच्या साह्यानं लेखकाने त्याला पकडलं आपल्या. द बेबी अपिअर्ड इनहर्ट. इनहर्ट म्हणजे काय बघा, पॉवरलेस म्हणू किंवा मोशनलेस, किंवा खूप वीक पडलं होतं, दुबळं पडलं होतं ते पिल्लू. अँड लाईफलेस. आणि जणू आता ते काय झालं होतं, म्हणजे आता कदाचित ते मेलेलं सुद्धा असेल असं, कारण आधीच लेखकाला वाटलं होतं ते काय झालेलं असावं, मेलेलं असावं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि 100% ते काय होतं, मेल बेबी होतं. म्हणजे मगाशी जे डॉमिनंट मेल जो होता त्याचा मारण्याचा इंटेंट जो होता तो 100% तोच होता की आपल्या ग्रुपमध्ये कोणीही मेल लंगूर राहू नये जो आपल्यावर ओव्हरकम करेल. म्हणजे त्याच उद्देशाने त्याला मारण्याचा प्रयत्न करत असावा. हे लेखकाला आता ते कस्टम लेखकाला पुन्हा रिकॉल झालं असेल, लक्षात आलं असेल की यस, त्याच इंटेंटने याला मारण्याचा प्रयत्न केला. आता अपोजिट वर्ड बघा, सेविंग आहे. सेविंगचा अपोजिट वर्ड तुम्हाला काय सांगता येईल बघा या ठिकाणी. सेविंग म्हणजे वाचवणे, ठीक आहे. मग या ठिकाणी घालवणे किंवा आपल्याला आणखीन दुसरा कुठला शब्द सांगता येईल का बघा, पहा आणखीन तुम्हाला कुठला शब्द सांगता येईल याच्यामध्ये. त्याचबरोबर दुसरा आहे एक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड. फॅमिलियरसाठी कुठला येणार आहे बघा, स्ट्रेंज शब्द आलेला असेल बघा. स्ट्रेंज म्हणजे वेगळा किंवा अनफॅमिलियर असेल असं काही शब्द आलेला असेल, ठीक आहे. आय होप की तुम्ही तो शोधाल. नंतर अलाईव्ह म्हणजे काय, जिवंत. तर डेड हा शब्द तुम्हाला वापरता येईल. नंतर डिक्रीज्ड आलाय बघा, मग इनक्रीज्ड शब्द आलेला असेल आय होप त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह. ॲक्टिव्हसाठी वीक चालेल म्हणजे, किंवा लाईफलेस चालेल बघा. लाईफलेस म्हणजे काय की काहीच नाही त्याचं, किंवा इनर्टसुद्धा चालेल, पॉवरलेस किंवा मोशनलेस. फिमेलसाठी तर तुम्ही नक्कीच सांगू शकाल. आय होप की राहिलेले 2 शब्द तुम्ही त्याच्यात शोधाल, कारण याच्यामध्ये शोधण्यात माझा थोडासा वेळ जाईल, ठीक आहे. चला वळूयात आता पुढच्या ह्याच्याकडं. बाय दिस टाईम माय पेरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द टू द व्हरांडा अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आता इतका वेळ मी हे जे चाललं होतं ते
एकटाच होतो बिकॉज माय फॅमिली मेंबर्स वर स्लीपिंग. ओके, त्यांना जास्त जेवण झालं होतं आणि ते झोपलेले होते. ठीक आहे. सो आता मी पुस्तक वाचता वाचता बाहेर आलो आहे, तो सगळा इन्सिडेंट मी पाहिलेला आहे आणि मी माझ्या पद्धतीने ॲक्शन पण घेतलेली आहे. मग या गोंधळाने माझे फॅमिली मेंबर्स आणि माझी बहीण काय झाले, जागे झाले अँड दे केम आउट ऑन टू द व्हरांडा, आणि ते व्हरांड्याच्या दिशेनं माझ्याकडे आले, वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि आता मी काय केलं आहे हे पाहायला, रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे काय, बचाव यंत्रणा जी मी राबवली होती किंवा बचाव योजना म्हणूयात आपण, म्हणजे त्यानं जे कार्य केलेलं आहे त्याला तसं म्हटलेलं आहे. तर त्याचे ते आता साक्षीदार झाले होते. म्हणजे आता लेखकाला थोडासा स्वतःबद्दल अभिमान वाटायला लागला की येस, आय डिड समथिंग डिफरंट. ओके, सो सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि माझे काही नेबर्स ज्याला आपण शेजारी म्हणतो, शेजारीसुद्धा काही अंतरावरून मी काय करतो हे पाहत होते. मी केलेल्या कामाची जणू मला पावती मिळत होती असं लेखकाला तिथं थोडंसं वाटतंय. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. म्हणजे जे काही समजा वेगवेगळे पक्षी असतील म्हणा किंवा कोंबड्या, अशासाठी एक कूप किंवा एक छोटंसं खुराडा वगैरे केल्यासारखं आहे आणि त्या म्हणजे बंदिस्त खोली असते. तर त्या बंदिस्त खोलीमध्ये मी त्याला काय केलं बघा, आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड. आमच्या बॅकयार्डमध्ये जे काही पोल्ट्री आहे तर त्या पोल्ट्री कूपमध्ये मी त्याला नेलं. जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर, आणि सावकाशपणे त्याला त्या फरशीवर किंवा खालच्या भागावरची पृष्ठभागावरती मी त्याला काय केलं, टाकलं. इनसाइड द पोल्ट्री कूप हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप व्हाईट मार्क्स अँड स्क्रॅच्ड. म्हणजे त्याच्या बॉडीवरती पूर्ण त्याचे त्या माकडाचे जे काही नख असतात त्या नखाचे, त्या डॉमिनंट मेल लंगूरचे काय गेले ते नखाचे ओरखडे काय झाले त्याच्या पूर्ण बॉडीवरती डीपमध्ये पर्यंत गेलेले होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. आणि काही ज्या जखमा झालेल्या होत्या, वुंड म्हणजे काय जखम, तर जखमा झालेल्या होत्या, जखमांमधून ओझ होत होतं, काय रक्त ओझ होत होतं, म्हणजे रक्त बाहेर येत होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय म्हटलं बघा, द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि बेबी मात्र काय होतं, मोशनलेस होतं, म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल करत नव्हतं, एकदम कसल्याही पद्धतीची ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्टिव्हनेस त्याच्यामध्ये नव्हता. माय फादर, पुढं काय दिले बघा, माय फादर प्रोव्हाइड द फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी माझ्या घरामध्ये जे काही फर्स्ट एड किट होतं, सो ही प्रोव्हाइडेड मी फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी ते फर्स्ट एड दिलं आणि मला सांगितलं की क्लीन द वुंड्स म्हणजे त्या जखमा आहेत ना, त्या जखमा साफ कर, अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि ब्लिडिंग जे आहे ते स्टॉप करण्याचा प्रयत्न कर. पुढं काय म्हटलं बघा, येस, आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हिज ब्रेथ्स वर शॅलो. आता काय बघा, मला आनंद एका गोष्टीचा वाटला की वेन आय अंडरस्टूड दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग, म्हणजे मला पहिल्यांदा लक्षात आलं की हे मोशनलेस आहे असू द्यात, ठीक आहे, ॲक्टिव्ह नाही आहे नसू द्यात, मोशनलेस आहे किंवा लाईफलेस झाल्यासारखं झालं आहे, बट द बेबी वॉज ब्रीदिंग, म्हणजे बेबी काय करते, श्वास घेतं आहे हे माझ्या लक्षात आलं. हिज ब्रेथ्स वर सॉलो, जरी त्याचं जे काय हे घेणं होतं, काय म्हणूयात श्वास घेणं होतं, ते कसं होतं, ऑफ लिटिल डेप्थ हेसिटंट, म्हणजे काय, जसं आपल्याला खूप मोठा धक्का बसल्यानंतर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो, त्या पद्धतीने जरी त्रास होत असला तरी बेबी श्वास घेत होतं. ही गोष्ट मला बरी वाटली, मी त्या गोष्टीने थोडासा आनंदलो, रिलीव मिळालं मला. रिलीव म्हणजे काय, थोडंसं रिलीफ झालं की ओके चलो बेबी तो जिंदा आहे. ठीक आहे. So splashes of cold water made the baby stir, and after a few stanky attempts he sat up. बघा आता काय झालं. सो स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर म्हणजे आपण जसं दुपारी उन्हातून वगैरे आल्यानंतर तोंडावर जसं पाणी मारतो तसं थोडेसे पाण्याचे मी काय केले, शिंतोडे म्हणा किंवा थोडे स्प्लॅशेस, थोडं पाणी घेऊन तोंडावर मारणं वगैरे ते केलं. वॉटर मेड द बेबी स्टिर अँड काय म्हटलं बघा, आफ्टर अ फ्यू सँकी अटेम्प्ट्स ही सॅट अप, म्हणजे त्यानं काय केलं, थोडासा प्रयत्न केला. सँकी अटेम्प्ट्स म्हणजे काय की थोडंफार त्यानं व्हायब्रंट ऑर क्विकी म्हणजे थरथर कापत त्यानं काय केलं, उठण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हालचाल करून ते काय झालं, एका ठिकाणी बसलं. ही गोष्ट मला बरी वाटली. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. बघा काय म्हटलेलं आहे एकाने, किती छान वाक्य वापरलंय की ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, तो एकदम शॉक झालेला होता बेबी.
अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. म्हणजे हवेमध्ये एखादं झाडाचं पान तुटल्यानंतर जसं हालचाल करत थरथर थरथर करत खाली जमिनीवर येतं, त्या पद्धतीची हालचाल त्या बाळाची किंवा त्या बेबी लंगूरची होताना लेखकाला दिसली. हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज वर वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्डहुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. म्हणजे खूप मोठा एखादा धक्का बसलाय, असा ट्रॉमा म्हणजे काय, खूप मोठा धक्का. तर एखादा धक्का बसला एखाद्या लहान बाळाला, ते जसं हुंदकी देऊन जसं रडतंय त्या पद्धतीनं ते बेबी लंगूर काय करताना दिसलं. त्याला वेल्ड अप, त्याचे डोळे काय झाले, ट्विंकलिंग आई जे आहेत ते काय झाले, वेल्ड अप म्हणजे भरले होते. त्याला डोळे काय झाले, पाणावले. स्टार्टेड सॉब, आणि हुंदके देऊन अक्षरशः जसं काय एखादं लहान बाळ आहे माणसाचं त्या पद्धतीने ते करायला लागले, रडायला लागले. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड्स अँड बिगॅन टेकिंग हेसिटेंट बाईट्स. बघा काय झालं, मग लेखकानं काय केलं की ते घाबरलंय, त्याच्या तोंडावर थोडंसं पाणी मारलं, त्याला सावध केलं. अँड ही ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना. काय ऑफर केलं बघा, अ पिल्ड बनाना म्हणजे सोललेली एक केळी त्याच्या हातामध्ये दिली. अँड ही ऑल्सो ॲक्सेप्टेड, त्यानं ती ॲक्सेप्ट केली, घेतली. अँड हिज अनस्टेडी, अस्थिर हँड्स अँड बिगॅन टेकिंग हेसिटेंट बाईट्स. आणि त्या केळीला ते बाईट्स करून चावून काय करायला लागलं, त्यानं खायला सुरुवात केली. म्हणजे आत्ता आपल्याला एक लक्षात आलं आहे की हे जे बेबी लंगूर आहे त्याला सेव्ह करण्यामध्ये आपला नॅरेटर जो आहे तो सक्सेस झालेला आहे. सो यू हॅव वन क्वेश्चन फॉर दॅट. व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. कोणते अटेम्प्ट्स बेबी लंगूरला रिवाईव्ह होण्यासाठी महत्त्वाचे ठरले किंवा कुठले केले गेलेत, कुठल्या अटेम्प्ट्सला मदत झाली. सो द फर्स्ट, द नॅरेटर टूक द बेबी लंगूर टू देअर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. म्हणजे पहिल्यांदा त्यानं सहज हळवारपणे उचललं आणि पोल्ट्री कूपमध्ये खाली काय केलं, त्याला झोपवलं किंवा आराम दिला. हिज फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. वडिलांनी लगेच त्याला फर्स्ट एड किट दिलं, कशासाठी, क्लीन द वुड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. कारण ब्लिडिंग खूप होत होतं, ओरखडे खूप होते, स्क्रॅचेस खूप होते, ते कमी व्हावेत, त्याच्यातून रक्त जे वाहते ते कमी व्हावं यासाठी वुंड साफ करण्यासाठी पण त्याला फर्स्ट एड किट दिलं. त्याचबरोबर ब्लिडिंग थांबवण्याचा प्रयत्न लेखकानं केला. देन दे स्प्लॅश्ड द कोल्ड वॉटर ऑन हिज फेस आफ्टर अ फ्यू शँकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आणि त्यानं काय केलं, थोडंसं पाणी त्याच्या तोंडावरती काय केलं, मारलं. आणि थोडेसे अटेम्प्ट, शँकी थोडे थरथरत का असे ना हे करत बेबी काय झालं, उठलं. अँड ही सॅट अप, आणि ते उठून बसलं. He offered him peeled banana which he accepted with his unsteady hands and began taking hesitant bites. त्यांना काय केलं, ते त्यांना केळी प्रोव्हाइड केली होती, केळी त्यांना ऑफर केली. सो ही टूक दॅट बनाना अँड ही स्टार्टेड टेकिंग हेसिटेंट बाईट्स. म्हणजे त्यांना लगेचच ती केळी खायचा सुद्धा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो पॅसेज 5 ते 10 पर्यंतचे पॅसेज आपण या भागामध्ये पूर्ण केले आहेत. आय होप की हे पॅसेज, त्याचबरोबर त्याच्यावरती आलेले प्रश्न, त्याचबरोबर त्यातले विरुद्धार्थी शब्द, काही आणखी काही जी माहिती आहे ती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करतो. भेटूयात भाग क्रमांक 4 मध्ये पुढच्या पॅसेजेससाठी. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.